हिरे कृष्णा टिळीच्या वासुणाऱ्या, हिरे कृष्णा टिळीच्या वासुणाऱ्या, कृष्णा टिळीच्या वासुणाऱ्या. जितेन्द्रिय गणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितनयोऽवतीर्ण स्वयम् करात्त सुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः. श्रीमन्महागणाधिपतये नमः. हरि ओम नमः श्रीमत्परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमो नमः. श्रीपुराणपुरुषोत्तमाय हरिहर हिरण्यगर्भेभ्यो नमो व्यासवाल्मीकिशुकपराशरेभ्यो नमो नमः श्रियै नमः सरस्वत्यै नमो गणपतये गुरुभ्यः. जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् येणे ब्रह्ममृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गोन्मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. श्रीदुर्गाङ्कुलदेवतां भगवती आर्यां जगन्मातरं श्रीनारायण इष्टदैवतमिदं भक्त्या प्रणम्य ब्रुवे. नानादुःखतपापतापशमनीं सर्वार्थदां सत्कथां पौराणीं तदनुग्रहे च वदां वालोजयावद्विदं. यं ब्रह्मवेदान्तविदो वदन्ते परं प्रधानं पुरुषं तथान्ये विश्वोद्गते कारणमीश्वरं वा तस्मै नमो विघ्नविनाशनाय. पाशाङ्कुशधरा देवीं वीणापुस्तकधारिणीं मम वक्त्रवसे नित्यं दुग्धकुन्देन्दुनिर्मला. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत्. विश्वसर्गविसर्गादि नवलक्षणलक्षितां श्रीकृष्णाख्यं परं धाम जगद्धाम नमामि तत्. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः. राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम. 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 नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम. नवल विनोद विहारी राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम. राम कृष्ण हरि जय जय राम. गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी
हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम शरणागत दीन शरणागत दीन शरणागत दीन चरणिरत करुणा दृष्टी निहारी जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम राम राजा राम राजा राम राजा राम राजा राम राजा राम सीताराम राजा राम राम चरणी लक्ष लागो सीताराम राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो रे सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन 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 स्वरूपी लाविता स्वरूपी मन हो स्वरूपी मन स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा कामक्रोधादि जाती निज धाम रे सीताराम चरणी लक्ष लागू राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो सार
सारासार वदविता गुरुराव सारासार वदविता गुरुराव सारासार वदविता गुरुराव सारासार हो सारासार सारासार वदविता गुरुराव मंगलधाम मंगलधाम जीवन हरि पाही मंगलधाम जीवन हरि पाही मंगलधाम जीवन हरि पाही हरि पाही हरि पाही राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम श्री राम 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 सीताराम सीताराम उंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय वज्रदेही हनुमान की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय गोमाता की जय भारत माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी लोह परिसाची नसा हे उपमा लोह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा अगाधची सद्गुरु महिमा अगाधची सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी तुका म्हणे कैसे आंधळे हे जन तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु वाचोनी
सापडे ना सोय सद्गुरु वातो मी सापडे ना सोय सद्गुरु वातो मी सद्गुरु वातो मी सद्गुरु वातो मी लख छबी सावरिया की लख छबी सावरिया की लख छबी सावरिया की लख छबी सावरिया की लख छबी सावरिया के मोरी मति भई बावरी रे दैया मोरी मति भई बावरी रे दैया मोरी मति भई बावरी रे दैया लख छबी सावरिया के लख छबी सावरिया के लख छबी सावरिया के मोर मुकुट पीतांबर सोहे मोर मुकुट पीतांबर सोहे मोर मुकुट पीतांबर सोहे कुंडल झलकत कानन में कुंडल झलकत कानन में मोरीमती भई बावरी रे दैया मोरीमती भई बावरी रे दैया लख छबी सावरिया की लख छबी सावरिया की लख छबी सावरी लख छबी सावरी लख छबी सावरिया तुम दननन तदरे तानि 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 नादर दर्दानि दर्दर तानि नादर दर्दानि नादर दर्दानि दर्दर दर्दानि नादर दर्दानि तानि तानि नादर दर्दानि दर्दर दर्दानि तुम दननन तदरे तानि तुम दननन तदरे तानि तुम दननन तदरे तानि नादर दर्दानि दर्दर दर्दानि नादर दर्दानि दर्दर दर्दानि तुम दननन तदरे तानि तुम दननन तदरे ता तददिरिना 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 देरिना तददिरिना 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 तदन 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 तानि तुम दननन तदरे तानि तुम दननन तदरे तानि नादर दर्दानि दर्दर दर्दानि नादर दर्दानि दर्दर दर्दानि नादर दर्दानि तानि तानि नादर दर्दानि नादर दर्दानि दर्दर दर्दानि तुम दननन तदरे तानि तुम दननन तदरे तानि तुम दननन तदरे ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानेकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तवत्सल भक्ताभिमानी अनंतकोटी ब्रह्मांड नायक त्या परमात्म्याला वंदन करून ज्यांच्यामुळं कीर्तन क्षेत्रामध्ये पाय ठेवल्या त्या माझ्या गुरुजींना वंदन करून आजचे आमचे दोन्ही उत्तम साथीदार दोघांनाही वंदन आणि समोर असलेले आपण सगळे अधिकारी श्रोते आपणा सगळ्यांना वंदन करून कीर्तन सेवेला सुरुवात ज्यांच्या स्मरणानं पतितानेही पावन व्हावं किंबहुना पतित पावनाचं नाम हेच ज्यांच्या वाणीचा विषय आणि भवसागरामध्ये अडकलेल्या जीवांकरता त्याने भवसागरामधून बाहेर पडावं या उद्देशानं
संपूर्ण समाजाला ज्याने हरिनामाची मात्रा दिली अशा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग. अभंगामध्ये सोय सांगून टाकली. भवसागरामध्ये आल्यानंतर प्रपंचामध्ये गटांगळ्या खाणाऱ्या प्रत्येक जीवांकरता सुखाची सोय काय पहिल्या चरणामध्ये स्वामी सांगतात. सद्गुरु वाजोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. ज्या भगवंतांच्या प्राप्तीकरता प्रयत्न चाललाय त्याला प्राप्त करून घेण्याकरता म्हणून आम्हाला मार्ग दाखव. तुकाराम महाराजांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आमचे विठोबा अण्णा म्हणाले की प्रभू रामचंद्रांपेक्षा सुद्धा तुकाराम महाराज श्रेष्ठ आहेत. म्हटलं कसं हो? आणि त्याने सांगून ठेवू. अभंग कीर्ती नामेन तुकारामेण साधुना अजो दशरथो नित्यम परमानंद समृतः. विठोबा अण्णा म्हणाले परमात्म्यानं अयोध्येमध्ये अवतार घेतला राम या नाव. आणि या प्रभूनं काय केलं? रामावतारामध्ये आपल्या बाललीलाने प्रमुदित केलं. कुणाला? तर दशरथ कौसल्या किंबहुना अयोध्येमध्ये असलेल्या प्रजाजनांना स्वतःच्या बाललीलाने प्रमुदित केलं. पण विठोबा अण्णा म्हणाले जन्म मृत्यूच्याही पलीकडे असलेला जो परमात्मा त्या परमात्म्याला आपल्या अभंगानेच प्रमुदित करून टाकलंय. म्हणून तुकाराम महाराज श्रेष्ठ आहे. असे तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये आम्हाला उपदेश करतात. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. जीवनात कुठलीही गोष्ट करायची म्हटली तरी त्याच्याकरता गुरूंची आवश्यकता आहे. मग ती गोष्ट चांगली असो वाईट असो. वाईट गोष्टींकरता सुद्धा गुरु लागतो का नाही? पण त्या गोष्टी लगेच आत्मसात केल्या जातात. तो सोडून देऊया विषय. आपणाला विषय बघायचा आहे परमार्थाबद्दल. आणि त्यामुळं इथं जर स्वतःच्या आयुष्याचं उद्धार व्हायचा असेल, काही चांगलं व्हायचं असेल तर त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणाले सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. सोय सांगून टाकली सद्गुरूंचे पाय. एकट्यानं अभंग ऐकला आणि अभंग ऐकल्यानंतर प्रश्न विचारला. म्हटलं बुवा हे सद्गुरु वाजोनी सापडेना सोय इथपर्यंत ठीक आहे हो, पण धरावे ते पाय आणि आधी आधी हा आधी शब्द 2 वेळा का लिहिला? का म्हटलं कीर्तनामध्ये बुवाना म्हणण्याकरता का तो चालीत बसवण्याकरता? कारण काय? पण तुकाराम महाराजांनी जो शब्द लिहिलाय ना आधी हा शब्द 2 वेळा लिहिला. याचं कारण का? व्यवहारामध्ये जर आपण विचार केला तर आपला हा दिसणारा जो देह आहे ह्या देहाला एखादी जखम झाली तर त्याला व्याधी असं म्हणतात ना, किंवा काही आजारपण आलं त्याला व्याधी म्हणतात. आणि म्हटलं मनाला जेव्हा एखादा आजार होतो त्याला काही म्हटलं हो, त्याला आधी हे नाव आहे म्हणून आधी व्याधी असा शब्द आहे ना. मग शरीराला झालेली जखम किंबहुना जो आजार असेल औषधोपचारानं बरा होतो, बरा केला जातो. तुकाराम महाराज म्हणाले त्या मनाला जेव्हा ती व्याधी होते
ती बरी करण्याकरता वास्तविक व्याधी होऊ नयेत म्हणून आधी, ती व्याधी होण्याच्या आधी सद्गुरूला शरण चला. म्हणजे ही आधी होण्याच्या आधी, आधी व्याधी ना, आधी म्हणजे मनाला होणारी आणि व्याधी म्हणजे शरीराला होणार. मनाला होणारी व्याधी होण्याच्या अगोदर सद्गुरूंना शरण चला, तुकाराम महाराज सांगतात. एकट्यानं दुसरा प्रश्न विचारला, म्हण लोह परिसाची नस आहे उपमा. हे कसं काय हो? सद्गुरूंना जर उपमा द्यायची झाली, तुकाराम महाराज म्हणाले उपमा नाहीच, सद्गुरू सद्गुरू. का? त्याचं खंडन केलं. लोह परिसाची नस आहे उपमा. का? असं ऐकलं, प्रत्यक्षात बघितलं नाही, पण म्हणतात की एखादा लोखंडाचा तुकडा त्या परिसाला लावल्यानंतर त्या परिसस्पर्शानं त्या लोखंडाचं सुवर्ण होतं, सोनं होतं असं म्हटलं किंवा म्हणतात. बरं, त्या लोखंडाचं सुवर्ण झालं, ठीक आहे. मग त्या परिसस्पर्शानं ज्या लोखंडाचं सुवर्ण झालंय, तो लोखंडाचा तुकडा सुवर्ण झालेला दुसऱ्या लोखंडाला लावला, त्याचं सुवर्ण झालं नाही हो. याचा अर्थ असा आहे की त्या परिसानं लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्याचं सुवर्ण झालंय, पण ते सुवर्ण होण्याची जी शक्ती आहे, जी ताकद आहे, ती त्या परिसानं सुवर्णाला दिली का? दिली नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात ही उपमाच आम्हाला मान्य नाही. का हो? पुढच्या कडव्यामध्ये सांगून ठेवलं, ओळीमध्ये सांगून ठेवलं, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयाला. सद्गुरूंना शरण गेल्यानंतर पूर्ण कृपा त्यांची झाली की आपणासारखंच करून टाकतात हो. म्हणून नाथ महाराजांचा अभंग आहे ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरची झाली, नदी बिघडली सागरची झाली, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. सद्गुरूच्या संगे आम्ही बिघडलो, सद्गुरूच्या संगे आम्ही बिघडलो, सद्गुरूच्या संगे आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो परब्रह्म झालो, आम्ही बिघडलो परब्रह्म झालो, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, तुम्ही बिघडाना, तुम्ही बिघडाना. नाथ महाराजांचा अभंग अनेक भजनांमध्ये, अनेक कीर्तनामध्ये, अनेक चालीमध्ये आपण वापरला, ऐकला, पण त्याच्यामध्ये जे सांगितलं आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. म्हणतात ना समाजात, असं देवदेव देवदेव कोरायला काही बिघडला, ते ऐकलंय आणि महाराजांनी सांगितलं आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. सद्गुरूंच्या संगे आम्ही बी घडलो, सद्गुरूंना शरण गेल्यानंतर सद्गुरूंच्या कृपेनं पूर्ण ज्ञान आम्हाला प्राप्त झालं. त्याच्याकरता अहो जयासी मोक्ष व्हावा, अहो जयासी मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु विन मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे. कुठलीही गोष्ट आहे, अगदी शाळेपासून जर आपण विचार केला तर प्रत्येक गोष्टीला गुरूंची आवश्यकता आहे ना.
मग आम्हाला तुकाराम महाराज उपदेश करतात, आमचं सोडा तो. पण महाभारतामध्ये भारतीय युद्ध चालू आहे आणि त्यावेळी ते सगळं सैन्य बघितलंय अर्जुनानं आणि अर्जुनानं हात जोडलंय, सिदंती मम गात्राणी, सगळं म्हटलं नाही आता जमणारच नाही. आणि अशा अवस्थेमध्ये अर्जुनानं भगवान गोपाल कृष्णांचे पाय धरलेत आणि सर्वस्व अर्पण केल्यानंतर भगवंताने गीता सांगितली. लक्षात घ्या, समर्पण भाव महत्वाचा आहे. सद्गुरूंना शरण जाताना समर्पण भावानं, नाथ महाराजांची कथा आपण सगळ्यांना माहिती आहे. जनार्दन स्वामींच्याकडं गेल्यानंतर सर्वस्व अर्पण केलंय. मी कोण कोठल कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे. याचा विचार करिता शिणलो मी वाया, सांगो निते सुखी करा मज स्वामी राया. असं म्हणून पायावर डोकं ठेवलंय आणि त्याच्यानंतर जनार्दन स्वामींचा अनुग्रह झालाय. लक्षात घ्या, सांगण्याचं कारण आहे, आम्हाला तुकाराम महाराज उपदेश करतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी. आयुष्यामध्ये आल्यानंतर आमचं काही तत्व ठरलेलं आहे ना, पण ते तत्व ठरलेलं आहे, नुसतं ठरलं हो. मला कीर्तन करायचं एवढं मी ठरवलं म्हणून कीर्तन करू शकेन. आता तसंही कीर्तन करतात कॅसेट वगैरे ऐकून, पण तो सुद्धा गुरु झाला ना. कॅसेट मधलं ऐकणं हे सुद्धा गुरुतत्व ऐकणं आहे. कुणाचं तरी ऐकायचंय, कुणाला तरी त्या ठिकाणी गुरुस्थानी मानायचंय आणि त्याच्यानंतरच आपल्या विषयामध्ये प्रगती म्हणा, उत्कर्ष म्हणा, हा आपला आपण करून घ्यायचा. आणि याच्याकरता धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरूंना शरण जाणं हे अतिशय गरजेचं. याच्या आधी आमचे किती जन्म झाले कळले नाही, माहिती नाही. याच्या नंतर किती होणार आहेत याची कल्पना नाही. मग हा जो जन्म प्राप्त झालाय, अनेक भूमिका आम्ही केल्या ना. विचार जर केला तर हा संपूर्ण असलेला जगाचा रंगमंच आहे विश्वात. आणि या विश्वाच्या रंगमंचावर प्रत्येक भूमिकेमध्ये असलेले आम्ही जीव आहोत. नाटक चालू आहे असं झाला. आणि हे संपूर्ण नाटक बघण्याकरता जो प्रेक्षक आहे, बघणारा एकटा आहे. व्यवहारामध्ये बघितलं तर नाटकात काम करणारे 5-6 जण असतात ना, आणि बघणारे हजारोनी असतात. पण इथं लाखो जीव भूमिका करतात आणि बघण्याकरता एकटा. मग तो बघणारा जो आहे त्याच्या शाबासकीची थाप आमच्या पाठीवर पडायला नको, म्हणून तो प्रसिद्ध श्लोक आहे ना, अनिता नटवन मया तव पुरः श्रीरामया भूमिका व्योमाकाश खखांबराब्धिवसवः त्वत्प्रीतये त्यावधी. अनेक भूमिका केल्या, व्योमाकाश खखांबराब्धिवसवः एवढ्या भूमिका आमच्या झाल्या. मग या एवढ्या भूमिका करत असताना एकदा तरी त्या भगवंतांच्या शाबासकीची थाप माझ्या पाठीवर बसली का? मग या जन्मामध्ये आल्यानंतर निदान हा जन्म सार्थकी लागावा आणि त्याच्याकरता भगवत प्राप्ती जर आम्हाला व्हायची असेल तर त्याच्याकरता आम्हाला सांगितलं. एक आठवलं म्हणून जाता जाता, लहानपणी आम्ही श्लोक म्हणायचो ना, संध्याकाळच्या वेळी देवांच्या समोर उदबत्ती लावायची, धूप घालायचा, दिवा लावायचा, शुभंकरोती म्हटली जायची आणि त्याच्यामध्ये एक श्लोक शिकवायचे. तेव्हा अर्थ कळला नव्हता, पण आता कळतो का नाही? गुरु थोर की थोर देव म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा, मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे,
आणि त्यांच्या कृपेनं भगवंतांची प्राप्ती आम्हाला होऊ शकते, याच्याकरता आम्हाला उपदेश केला. आणि अशी सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली. काय होतं उत्तर रंगामध्ये थोडक्यात आपल्याला बघायचं आहे. मूळ पदामध्ये आम्हाला तुकाराम महाराज उपदेश करतात. परंपरेप्रमाणे 2 मिनिटं नामस्मरण लगेच करा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम, श्रीराम 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 जय जय
वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिखे करीते तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. याच्याकरता दृष्टांत वजा कथाभाग थोडक्यामध्ये. काशी क्षेत्री होता, काशी क्षेत्री होता, नामे हरी पंडित जो सदाचार. पुत्र दयाला होता, पुत्र दयाला होता, हर्ष जसा शारदेस साचार. रामा राम राम हरे हरे रामा राम 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 रघुत्तम राम 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 सीतापदे राम. बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं एक तीर्थक्षेत्र आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे. आणि हे स्तोत्र जे आहे ते रोज म्हणावं. 7 जन्मांच्या पातकाचा नाश होतो. सौराष्ट्रे सोमनाथंच, श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम, उज्जैन्यां महाकालम ओंकारम कमलेश्वरम, परल्या वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेशम, नागेशम दारुकावने, वाराणस्यांतु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे, आणि हिमालये तु केदारम घोषणेशम शिवालयी. अशी असलेली 12 ज्योतिर्लिंग. आणि या 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं एक प्रमुख काशी विश्वनाथ. आणि या काशी क्षेत्रामध्ये असलेले अतिशय विद्वान हरिशास्त्री नावाचे हे ब्राह्मण आहेत. विद्वान आहेत. आणि त्या विद्वत्तेच्या जोरावर दरबारामध्ये पंडित ही पदवी प्राप्त झाली. पंडित म्हणून राज दरबारामध्ये कार्यरत आहेत. पण पंडित झालेत, उच्च पदावर काम करतायत म्हणून भगवंतांना विसरलेले नाहीत. हा महत्वाचा विषय. रोज सकाळी उठावं, आपलं स्नानाधिक कर्म जे आहे अनेक आटपावं, आणि भगवान काशी विश्वेश्वरांच्या मंदिरामध्ये यावं. रोज त्या काशी विश्वेश्वरांची पूजा करावी, प्रार्थना करावी. मणींद्र माथा मुगुटी धराळी कैलास शिवचंद्र मौळी कैलास राणा, शिवचंद्र मौळी कैलास राणा. कारुण्य सिंधो भव दुःख हारी, कारुण्य सिंधो भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी, तुझ वीण शंभो मद कोण तारी. कैलास राणा शिवचंद्र मौळी कैलास राणा, शिवचंद्र मौळी कैलास राणा, कैलास राणा, कैलास राणा. भगवान काशी विश्वेश्वरांची पूजा करावी आणि त्याच्यानंतर घरी जाऊन दरबारचा वेश धारण करावा आणि मग दरबारामध्ये जावा. हा नित्याचा क्रम आहे. संध्याकाळची दरबारचं कामकाज आटपलं की या काशी विश्वनाथाच्या समोर असलेला एक भव्य अशा प्रकारचा अश्वत्थ वृक्ष, या अश्वत्थ वृक्षाच्या पारावर बसावं आणि तिथं बसल्यानंतर जे कोणी येणारे जाणारे असतील त्यांच्या असलेल्या शंकांचं निरसन करावं. हा नित्याचा क्रम आहे. आणि संध्याकाळच्या वेळी यांच्या प्रवचनाकरता, यांच्या मुखातले शब्द ऐकण्याकरता अनेक लोकांची गर्दी जमू लागली. अनेक लोक येत आहेत. होता 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 गर्दी वाढू लागली आणि यांचा हा चाललेला उत्कर्ष वास्तविक कुणाकडूनही काहीही घेत नाहीयेत. पण यांच्या मुखातून बाहेर पडणारी वाग्देवता ऐकण्याकरता
समाजातले बहुसंख्य लोक त्या ठिकाणी जमतायत. आणि असं हे चित्र बघितल्यानंतर त्यावेळी सुद्धा काही लोक होते आणि त्यांच्या मनामध्ये असूया निर्माण. यांच्याच बरोबर दरबारामध्ये काम करणारे पण असूया निर्माण झाली. अरे एकाच दरबारामध्ये आम्ही काम करतोय, मग असं असताना सुद्धा आमच्या तोंडातले शब्द ऐकायला कुणीच येत नाहीत आणि इकडं गर्दी का. आणि त्यामुळं मत्सर जागृत झाला आणि या लोकांनी समाजातल्या काही निवडक लोक असतात ना अशा, की ज्यांना चांगलं बघवतच नाही. एखादं काही काम चांगलं चाललंय की त्याच्यामध्ये काहीतरी वितुष्ट आणायचं, अशा मानसिकतेचे काही लोक असतात. अशा लोकांना यांनी हाताशी धरलो आणि सुपारी दिली. म्हटलं यांची ही सभा आहे ना, उधळून लावायची. आणि ती सुपारी घेतली. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 5-7 वेळा असा प्रकार घडलाय. आणि आता हरिपंडितांच्या मनात विचार चालू झालेत, अरे वास्तविक मी कुणाच्याही अध्यात्माध्यात नाही, कुणाचं काही घेणं देणं नाही. मी वास्तविक या ठिकाणी आलेल्या समाजातील लोकांच्या मनातल्या शंकांचं निरसन करतोय. मग याच्यामध्ये असं करण्याची गरज काय. परिणाम मानोही महतान धनम या उक्तीप्रमाणे यांच्या अभिमानाला ठेच लागली हो. परिणाम आजारी पडलेत, अंथरूण धरलंय आणि लक्षात आलं की आता मी याच्यातून उठत नाही. लक्षात आलं. आणि एक दिवस या हरिपंडिताने आपल्या मुलाला हाक मारली. याचं नाव आहे हर्ष. 6 ते 7 वर्षांचा हा मुलगा आहे. या हरिपंडितांनी हाक मारली, हर्षा इकडे जवळ आ, बस. बाबांच्या बाजूला बसलाय. आणि या हरिपंडितांनी या हर्षाला सांगितलं, बाळा मी आता या आजारातून उठेन असं मला वाटत नाहीये. वडिलांच्या मुखातले ते शब्द ऐकलेत आणि त्या 7 वर्षाच्या बालकानं आपला एवढासा हात बाबांच्या तोंडावर ठेवला. बाबा नका हो असं बोल. काय माझं काही चुकलं का. मी काही ऐकलं नाही का तुमचं. माझा राग आला का. काय झालं असं का बोलता. बोलू नका तू. हरिपंडितांच्या डोळ्यात पाणी आलं. हात बाजूला केलाय आणि हरिपंडितांनी विचारलं, बाळा अरे मी नाही म्हटलं म्हणून जे व्हायचंय ते राहणार आहे का. पण बाळा मी तुला इथं बोलवलं याचं कारण आहे की मला एक वचन देशील. हात पुढं केलाय. त्या मुलाला काही कळत नव्हतं, पण बाबा वचन मागतायत म्हणून आपला एवढासा हात बाबांच्या हातावर ठेवलाय. बाबा मी वचन देतो. काय म्हणायचंय, काय बोल. आणि हरिपंडितांनी सांगितलंय, हर्षा अरे ज्या लोकांच्यामुळं माझी अवस्था झाली ना, त्या लोकांचा बदला घेशील. बदला हे नाव ऐकलंय आणि 2 पावलं मागं सरकलाय. आजपर्यंत कधीही वडिलांच्या तोंडातून बदला हे शब्द ऐकले नव्हते. आश्चर्य वाटलंय, भीती वाटली आणि त्या अवस्थेमध्ये 4 पावलं मागं गेलाय. आणि हरिपंडितांच्या लक्षात आलंय की बाळाच्या मनात काय चाललं. स्मित हास्य केले, जवळ बोललं, बाला इकडे. कळलं मला. अरे मी बदला घेशील का असा जो प्रश्न विचारला ना, तो तुझ्या मनातही त्या अर्थानं नाही. बरं बाळा मला तू वचन दिलंय, लक्षात ठेव. माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की तू एवढा मोठा हो, एवढी विद्या संपादन कर की ज्यानी माझी अवस्था केली ना त्यांनी तुझ्याकडं बघितल्यानंतर लाजेनं मान खाली घातली पाहिजे. करशील. वचन दिलंय. हरिपंडितांनी इहलोकीची यात्रा संपवली. वडिलांचे ते शब्द डोक्यामध्ये घणाच्या घावासारखे बसतायत. 12 दिवस पूर्ण झालेत. वडिलांचं अर्धोदेहिक पूर्ण केलंय आणि 13व्या दिवशी सकाळी आपल्या आईच्या समोर उभा राहिलाय. आई मी घर सोडून निघालो, मला आज्ञा दे. घट्ट मिठी मारले त्या माऊलीनं. अरे बाळा वडील आत्ताच गेले रे आणि आता तूही मला सोडून घर सोडून जातो म्हणतोय. मी कुणाकडे बघून जाऊ.
आईच्या नजरेला नजर मिळवली. आई, बाबांना शब्द दिलाय ग, आणि बाबांना दिलेला शब्द जर मला पाळायचा असेल, तो खरा करायचा असेल, तर त्याच्याकरता मला घरात राहून उपयोग नाही आहे. मला विद्या मिळवायची आहे आणि त्याच्याकरता मला घर सोडलंच पाहिजे. आईची समजूत घातली आणि निघाला. संपूर्ण दिवस सद्गुरूंच्या शोधाकरता म्हणून भटकतोय. लक्षात घ्या, 7 वर्षांचं वय आहे. पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे, पाण्याचा थेंब नाही आहे. दिवसभर पायपीट करतोय. रात्र होत आली, संध्याकाळ चालू झालाय. एका झाडाखाली बसलाय, डोक्यावर हात घेतलेत, विचार करतोय कुठे जाऊ. सद्गुरूंच्या शोधाकरता, गुरूंच्या शोधाकरता बाहेर पडलोय, पण कुठं जायचंय, काय करायचंय, काहीच माहिती नाही आहे. पण आजची रात्र तरी कुठं काढू विचार करतोय. भूक लागलेली आहे. इकडं तिकडं बघायला लागलाय आणि दूरवर एका ठिकाणी एका झोपडीतून प्रकाशाची तिरीप बाहेर आलेली दिसली. इथं जावं, आजची रात्र इथं थांबावं असा विचार केलाय. आणि त्याच अवस्थेमध्ये झपझप पावलं टाकत त्या झोपडीपर्यंत आलाय. झोपडीच्या दारामध्ये येऊन बघितलंय, उच्चासनावर कोणीतरी बसलंय. समोर आपल्यासारखेच काही विद्यार्थी आहेत आणि हे काहीतरी बोलतायत. एवढं लक्षात आलंय. तसाच धावत गेलाय आणि गुरुजींच्या पायावर डोकं ठेवलं नमस्काराकरता. तिथंच ग्लानी आहे. दिवसभर उपवास आहे. लक्षात घ्या, 7 वर्षाचं वय आहे. ग्लानी आले. त्या गुरुजींनी एका मुलाला आतमध्ये पाठवलाय. बाळा, आतमध्ये पाणी घेऊन ये. पाणी शिंपडलंय, जरा जागा झालाय. बाळा, पाणी पी, मग बोलूया. या हर्षानं पाणी प्यायल्यानंतर थोडं बरं वाटलंय. डोक्यावरून त्या गुरुजींनी हात फिरवलाय. बाळा, जेवला नसशील ना दिवसभर, काही बोलू नकोस, जेवून घे, नंतर आपण बोलूया. पोटभर जेवण झालंय. आणि आता त्या गुरुजींनी प्रश्न विचारला, बाळा कोण तू? नाव सांगितलं. म्हणलं, तुम्ही हर्ष. कुठून आलास? काशीहून. कशा करता? मला विद्या संपादन करायची, मला शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, ज्ञानी व्हायचं आहे. असं? कुणाचा मुलगा रे तू? मान खाली घातली या हर्षानं. महाराज, काशीचे हरिपंडित त्यांचा मी मुलगा. हरिपंडित हे नाव ऐकलंय आणि त्या गुरुजींनी आसन सोडलंय. बाळा, जवळ घेतलंय, मिठी मारली. अरे, हरिपंडितांचा मुलगा, मग इकडं विद्या मिळवण्याकरता एवढ्या लांब का आलास रे? अरे, हरिपंडितांकडंच शिक्षा घ्यायची ना, शिक्षण घे. डोळ्यातून अश्रुधारा चालू झाल्या आहेत आणि हुंदका आलाय. आणि तशा अवस्थेमध्ये हर्षानं सांगितलं, महाराज, माझे वडील या जगात नाही आहेत. हे ऐकलंय आणि हर्षाला घट्ट मिठी मारली आणि त्या सद्गुरूंनी सांगितलं, बाळा, आजपासून माझ्याकडे राहा, मी तुला शिकवतोय. सांगितलंय. त्या दिवसापासून हर्षानं गुरुजींची सेवा करावी आणि विद्या मिळवावी. अशा प्रकारे 12 वर्षाचा कालखंड त्या ठिकाणी काढलाय. गुरु शुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा अथवा विद्यया विद्या चतुर्थ नोपलभ्यते. लक्षात घ्या, गुरूंची सेवा करूनच विद्या मिळवायची आहे आणि हे तत्व अंगीकृत केलंय. आणि 12 वर्ष अखंड गुरुजींची सेवा करतोय आणि त्या ठिकाणी राहून विद्या संपादन केली. 18-20 वर्षांचा हा तरुण झाला. एकही दिवस सुट्टी नाही. शनिवार नाही, रविवार नाही, दिवाळी नाही, मे महिना नाही, गणपती नाही, नाताळ नाही, काही नाही. सध्याच्या व्यवहारामध्ये जर आपण विचार केला तर त्या शाळेमध्ये नेमकं ते विद्यार्थी किती दिवस वर्षातून शिकतात हा संशोधनाचा विषय ठरेल. पण 12 वर्ष गुरुगृही राहून एका क्षणानं विद्या संपादन केले. आणि असा 12 वर्षांचा काल बाहेर मागं पडलाय. गुरुजींनी बोलावलंय, बाळा, माझ्याकडं जे होतं ते तुला दिलंय. आपणासारखे करे ते तात्काळ, आता तुला देण्याकरता माझ्याकडं काहीच नाही आहे. जे होतं सगळं दिलेलं आहे. आता तू तुझ्या घरी जा. आशीर्वाद घेतलाय. हा हर्ष तिथून निघाला. पण 12 वर्ष आपल्या वडिलांना दिलेला शब्द डोक्यामध्ये होता. बदला घ्यायचा आहे. तिथून जो निघाला तो कुठं घरी गेला का? नाही, तो जो आलाय दरबारामध्ये. लांबून राजानं बघितलंय कोणीतरी विद्वान आपल्या दरबारामध्ये येतोय. विद्वत्तेचं तेज याच्या मुखावरून ओसंडून वाहत होतं. राजा उठून उभा राहिलाय, बाकी सगळे उभे राहिलेत. राजानं येऊन पाद्योपचार घेऊन याची पूजा करण्याकरता म्हणून सगळी तयारी केली. म्हटलं, पूजा स्वीकारण्याकरता आलोय.
म्हटलं ओळखलत का मला? राजा म्हणाला नाही ओळखलं. नाही ना, मला कसं ओळखणार हो? पण म्हटलं तुमच्या दरबारामध्ये पंडित या पदावर कार्यरत असणारे हरिशास्त्री नावाचे गृहस्थ होते, त्यांना तरी आठवत आहे, ओळखता? हरिशास्त्री हे नाव ऐकलंय आणि राजाला आश्चर्य वाटलं. हो, म्हटलं त्यांचाच मुलगा, माझं नाव हर्ष आहे. स्वागत केलं, बसण्याकरता आसन. म्हटलं मला आसन वगैरे काही नको, इथे जो आलोय ना तो एवढ्याच करता तुमच्या दरबारामध्ये जे जे पंडित आहेत ना त्या पंडितांबरोबर मला चर्चा करायची. मी जे प्रश्न विचारीन त्याची उत्तरं त्यांनी द्यावी, एवढंच माझं म्हणणं आहे. राजा तयार झालाय. एका बाजूला सगळे पंडित, एका बाजूला हा 18-20 वर्षांचा तरुण हर्ष. चर्चेला सुरुवात झाली. हर्षानं प्रश्न विचारायला सुरुवात केली. हर्ष थांबलाय. सगळ्या दरबारामध्ये शांतता आहे, कुणीही बोलेना. राजाला हर्षानं शेवटी सांगितलं, माझं विचारून झालं, उत्तर द्यायला सांग. आणि राजानं सगळ्या पंडितांना सांगितलं, म्हटलं त्याचं सगळे प्रश्न विचारून झाले, आता उत्तर द्या. त्या सगळ्या पंडितांनी सांगितलं, म्हटलं काय विचारलं तेच कळलं नाही आम्हाला, काय उत्तर द्या. राजानं हात जोडले. बाळा, अरे तू जे काय बोलतोयस ते लोकांना कळतच नाही रे, उत्तर काय देणार आहे? तेव्हा या लोकांना समजेल असं काहीतरी बोल, असं काहीतरी लिही. हर्ष मला ठीक आहे. तिथून निघालाय, सरस्वती मातेच्या मंदिरामध्ये आलाय, नमस्कार केला. आई, तुझा मुलगा आहे हर्ष, तुझ्याकडे आलोय. कशा करता? दे मला बुद्धी तू अंबिके शारदे, दे मला बुद्धी तू अंबिके शारदे, दे मला बुद्धी तू अंबिके शारदे. संकटी सापडे बालका हात दे, संकटी सापडे बालका हात दे, दे मला बुद्धी तू अंबिके शारदे, दे मला बुद्धी तू अंबिके शारदे. संकटी सापडे बालका हात दे, संकटी सापडे बालका हात दे, दे मला बुद्धी तू अंबिके शारदे, दे मला बुद्धी तू अंबिके शारदे, दे मला, दे मला, दे मला. सरस्वती माता प्रगट झाली. बाळा, काय म्हणणं आहे? बुद्धी कमी कर माझी. पहिलं मागितलं, आई माझी बुद्धी कमी कर ग. किती बुद्धी दिलीस मला? अगं मी जे बोलतोय ते लोकांना कळत नाहीये, काय उपयोग आहे एवढ्या बुद्धीचा? माझी बुद्धी कमी कर. आणि सरस्वती मातेनं या हर्षाची बुद्धी थोडी कमी केली. म्हणजे काय बुद्धिमत्ता असेल हो. आणि सरस्वती मातेनं ती बुद्धी कमी केल्यानंतर या हर्षानं म्हटलं आता बोलायचं नाही, आता लिहून. म्हणून पहिला ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे खंडन खंडन खाद्य. आजही एक प्रत भारतामध्ये आहे. कारण ते वाचायलाच कोणाला जमत नाही, त्यामुळे त्याच्या प्रतच काढल्या गेल्या नाही, कळतच नाही. तो ग्रंथ लिहिला, तो घेऊन पुन्हा दरबारामध्ये आलाय, राजांच्या समोर ठेवलाय. महाराज, ग्रंथ आहे, आता मी बोलत नाही, लिहून आणलाय, या. तो ग्रंथ सगळ्या पंडितांच्या हातामधून फिरला, पुन्हा इथं आला राजाकडं. राजाला या सगळ्या पंडितांनी सांगितलं, म्हटलं काय लिहिलंय ते सुद्धा कळलं नाही. आणि राजानं पुन्हा तेच सांगितलं, अरे हर्षा, तू काय बोलतोस ते कळत नाही, काय लिहितोयस ती समजत नाहीये, जरा समजेल असं काहीतरी लिहून आण ना. हर्ष मला ठीक आहे. पुन्हा दुसऱ्यांदा मंदिरामध्ये आलाय सरस्वतीच्या, पुन्हा प्रसन्न करून घेतली आणि पुन्हा सांगितलं, माझी बुद्धी आणखीन कमी कर. लक्षात घ्या, 2 वेळा सरस्वती मातेकडून बुद्धी कमी करून घेतली. आम्ही प्रार्थना करतो बुद्धी वाढवण्याकरता, पण यानं सरस्वती मातेला प्रसन्न करून घेतलंय का, माझी बुद्धी कमी करून दे. एकदा नाही, 2 वेळा. आणि पुन्हा त्या सरस्वती मातेनं बुद्धी कमी केली. आणि त्याच्यानंतर यानं दुसरा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे नैषध महाकाव्य. आणि हा नैषध महाकाव्य हे काव्य, हा ग्रंथ घेऊन पुन्हा दरबारामध्ये आलाय. महाराज, आता तरी सगळ्या पंडितांकडून पुन्हा तो ग्रंथ आलाय. महाराज, काही नाही कळलं. राजानं विचारलं, अरे म्हटलं 18-20 वर्षांच्या मुलानं लिहिलेलं तुम्हाला कळत नाहीये? 80 वर्षाचे तुम्ही झालात, फुकट तुम्ही या दरबारामध्ये राहिलात, फुकट माझा खर्च तुमच्यावर झालाय, काय उपयोग आहे तुम्हाला सांगा.
बास, ज्याच्या करता हर्षानं एवढी तपश्चर्या केली होती, तपश्चर्या फळाला आली. सगळ्या पंडितांच्या मानाखाली गेल्या आहेत, कुणीही बोलायला तयार नाही आहेत. राजानं सांगितलं, बाळा अरे एवढी विद्वत्ता कुणाकडेच नाही रे, या सगळ्यांनी मानाखाली घातल्या आहेत, बघ यांच्या. हर्षानं बघितलंय. महाराज बस, माझं बाकी म्हणणं काहीच नाही, तेवढ्याच करता मी आलो होतो. ग्रंथ उचलला, तिथून बाहेर पडतोय, जाता जाता मनात विचार या हर्षाच्या आला, अरे ही सगळी गोष्ट जरी मान्य केली, ज्याच्या करता मी एवढी विद्या संपादन केली, त्या माझ्या बाबांना दिलेला शब्द मी खरा केलाय, आज ज्यांच्यामुळं माझ्या वडिलांची ही परिस्थिती झाली होती, त्या सगळ्यांनी मला बघितल्यानंतर माझ्या समोर माना खाली घातल्यात, माझं काम झालंय. पण म्हटलं आता या नैषध महाकाव्याची योग्यता काय आहे, कोण सांगणार, असा विचार करतोय. आणि एवढ्यात कानावर आलं की काश्मीर क्षेत्रामध्ये असलेलं एक सरस्वती मातेचं मंदिर आहे, आणि त्या ठिकाणी असलेली सरस्वती माता तुझ्या या ग्रंथाचं योग्यता काय आहे, स्थान काय सांगेल. ऐकलंय, तसाच निघालाय, काश्मीर क्षेत्रामध्ये आलाय, मंदिरामध्ये आला. रात्र झाली होती, ते नैषध महाकाव्य तो ग्रंथ सरस्वतीच्या समोर ठेवलाय, हात जोडले. आई तुझाच मुलगा आहे ना ग, तुझ्याच वरानं आणि तुझ्याच इच्छेनं, सद्गुरु कृपेमुळं हे नैषध महाकाव्याचं लेखन माझ्याकडून झालंय ग. पण या ग्रंथाची योग्यता काय कुणीच सांगू शकत नाही, म्हणून इथपर्यंत आलोय. आई माझ्या या काव्याची योग्यता काय आहे, त्याचं स्थान कुठे आहे तू सांग. महिषासुर मर्दिनी धावजण, महिषासुर मर्दिनी धावजणी, महिषासुर मर्दिनी. महिषासुर मर्दिनी धावजणी, वैरे कुलाच्या नाशा स्मरुनिया, वैरे कुलाच्या नाशा स्मरुनिया, महिषासुर मर्दिनी. तव नेत्र आरक्त ज्वालामुखिया, तव नेत्र आरक्त ज्वालामुखिया, तव नेत्र आरक्त ज्वालामुखिया, कळली न कोणाही तव मोह माया, कळली न कोणाही तव मोह माया. देवी झणी संचरे शक्ती द्याया, देवी झणी संचरे शक्ती द्याया, महिषासुर मर्दिनी धावजण, महिषासुर मर्दिनी धावजण, महिषासुर मर्द, महिषासुर मर्द, महिषासुर मर्दिनी. प्रार्थना केली, बाहेर आलाय, खांबाला टेकून बसलाय, आणि परिणाम दिवसभराचे श्रम आहेत, दमला होता, झोप लागली. पहाटेच्या सुमाराला जाग आली, तसाच आतमध्ये गेलाय, बघतोय तो ग्रंथ जाग्यावर नाही आहे, तसाच बाहेर आला. संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर या नैषध महाकाव्याची पानं इतस्ततः पडलेली दिसली. राग आलाय, सगळी पानं एकत्र केली, ग्रंथ जोडलाय, आतमध्ये आलाय, आणि आता रागानं हाक मारली, आई इकडे. सरस्वती माता प्रगट झाली, आई माझं हे महाकाव्य तू बाहेर फेकलंस? ती म्हणाली, हो. का? मी तुझ्याबरोबर भांडतोय, तुला विचारतोय का टाकलंस? आणि त्या सरस्वती मातेनं सांगितलं, बाळा वास्तविक मी स्वतंत्र आहे. सरस्वती म्हटलंय, विद्या म्हटलंय, मी स्वतंत्र आहे, माझ्यावर कुणाचाही अधिकार नाही. आणि असा असताना सुद्धा तुझ्या ग्रंथामध्ये तू मला विष्णुप्रिया म्हटलंस, म्हणून तुझे मी ग्रंथाची पानं बाहेर टाक. ऐकलं? आई आता मला खरं सांग, ज्यावेळी या समाजामध्ये तुझी विक्री चालू झाली, तुझा विक्रय चालू झाला, त्यावेळी तुझ्या मनात आलं होतं ना की कुणीतरी असा भक्कम पुरुष माझ्या मागे असता तर माझी अशी अवस्था झाली नसती, असं वाटलं होतं ना तुला? ती म्हणाली, होय. मग आई अगं मी तुला पदराला बांधलंय ना, येरा गबाळ्याच्या पदराला बांधलंय नाही ग, महाविष्णूंच्या पदराला बांधलंय. काय माझं चुकलंय? उत्तर दे. आणि सरस्वती माता निरुत्तर झाले.
सरस्वती मातेनं हर्षाच्या डोक्यावर हात ठेवलाय. बाळा, नैषध महाकाव्याची योग्यता तुला बघायची आहे ना. तो ग्रंथ उचललाय आणि या सरस्वती मातेनं आपल्या मस्तकावर धारण केलाय. हर्षानं सांगितलंय, बास, आता आणखीन मला काही नको आहे. आई, सद्गुरूंच्या कृपेनं आज मी सगळं मिळवलंय आणि माझ्या नैषध महाकाव्याला तू मस्तकी धारण केलंस ना, बस आता मला काहीही नको आहे. माझ्या जीवनाचं साफल्य झालंय. म्हटलं आता काय करणार? काही करणार नाही. इथंच तुझ्या या मंदिराच्या समोर आश्रम बांधणार आहे आणि इथंच माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत राहणार आणि माझ्याकडं जे जे येतील त्या सगळ्यांना माझ्याकडची विद्या मी मुक्त हस्तानं दान करणार आहे. संपूर्ण आयुष्य हर्षानं त्या ठिकाणी मुक्त हस्तानं विद्या दान केले. आयुष्याचा उद्धार करून घेतलाय. कशामुळं? मूळ पदामध्ये आमच्या पद्यकन्ये सांगितलंय, आपल्या आयुष्याचा जर उद्धार व्हायचा असेल, काही चांगलं व्हायचं असेल तर त्याच्याकरता सद्गुरूंना शरण जाणं आहे. सद्गुरूला शरण गेल्यामुळं हर्षाचा उद्धार झालाय. आपणा सगळ्यांनाही तुकाराम महाराजांनी हेच सांगितलंय की बाबांनो, हीच सोय आहे. या जन्माला आल्यानंतर एकच करा. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरु वाचोनी धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी, सद्गुरु वाचोनी. झाली सेवा. पुंडली गवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, मंगलमूर्ती मोरे.